या गावामध्ये बारदेस तालुक्यात विशेषतः मैडे या गावामध्ये जी केळी व्हायची, मैडोळी केळी म्हणतो आपण, त्या मैडोळी केळीमुळे मैडे ह्या गावाला नाव मिळाले आहे. ती मैडेची जी केळी आहेत खूप प्रसिद्ध आहेत, मधुर आहेत आणि ही केळी जी आहेत ती आपण आपल्या गावामध्ये लावली तर गावाला म्हणजे आर्थिक फायदा होईल, आपणाला उपजीविकेचं साधन उपलब्ध होईल हे लोकांनी जाणलं आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मैडोळी केळीची लागवड केली आणि आज हा गाव जो आहे तो नावारूपाला आलेला आहे. म्हणजे मेंढकुरे, इब्रामपूर ही गावं जी आहेत त्यांची ओळख पूर्ण गोव्यामध्ये मैडोळी केळ्यासाठी निर्माण झालेली आहे. म्हणजे जो वारसा मैडेमध्ये होता तो कुठंतरी लुप्त झाला आणि आज तो पेडणे तालुक्यातल्या इब्रामपूर गावाने तो स्वीकारलेला आहे आणि त्यामुळे मैडोळी केळ्यामुळे हा गाव जो आहे तो खूप नावारूपाला आलेला आहे. आणि कसं आहे की ह्या गावातल्या जमिनीमध्ये एवढी ताकद आहे की आपण जे पेराल ते आपणाला त्यातून उत्पादन मिळेल. इतकी त्या गावाला निसर्गाने समृद्धी दिलेली आहे, सुपीक जमीन आहे, बारामाही पाणी उपलब्ध आहे आणि खारं आणि गोड पाणी मिश्रण असलेली नदी त्या ठिकाणी आहे. त्यामुळे त्या ठिकाणी चांगल्यापैकी शेती होऊ शकते.